धनगरांच्या पोरांना माझी विनंती आहे, हे 8-10 दिवस फार महत्वाचे आहेत। हे पोलिसांनी जरी आम्हाला अडवला तर तुम्ही 1 तारखेला आझाद मैदानावरती पोहोचा, कुठल्याही मार्गाने पोहोचा, रेल्वेनं पोहोचा, एसटीनं पोहोचा, गाड्यानं पोहोचा, तर तुम्ही आझाद मैदानावरती ठाण मांडून बसा। 25-30 लाख धनगरांची पोरं ज्या दिवशी आझाद मैदानावरती असतील त्या दिवशी सरकारला एसटीचा दाखला देण्यावाचून पर्याय राहणार नाही। जरी आम्हाला अटक झाली, काही जरी झालं तर तुम्ही हे आंदोलन चालू ठेवायचं आहे। हे राज्यातल्या धनगरांच्या तमाम पोरांना, आई वडिलांना, वडीलधारी मंडळींना माझी हात जोडून विनंती आहे। अशी परिस्थिती असताना 10 दिवसावरती लोकसभेची आचारसंहिता लागण्यासारखी परिस्थिती आहे आणि तरी सुद्धा सरकार धनगरांच्या बाबतीमध्ये अजिबात सकारात्मक नाहीये। धनगरांना 100% फसवण्याचा प्लॅन सरकारनं तयार केलेला आहे। म्हणून आम्ही सरकार उद्या 1 तारखेला आझाद मैदानावरती पोहोचतोय। एक तरी धनगर समाजाला सर्टिफिकेट द्या, नसेल तर आम्ही सरकारच्या बाजूने कधीच मतदान करणार नाही, अशा पद्धतीची आमच्या सगळ्या लोकांची भूमिका आहे। काल महाडमध्ये आम्ही चौदार तळ्यावरती गेलो होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तलावातून एक क्रांतिकारी विचार घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार होतो। तिथं सुद्धा पोलिसांनी आम्हाला 2-3 तास तिथं एका ठिकाणी ठेवून घेतलं। आमची लोक मेंढ्या घेऊन आली होती, घोडी घेऊन आली होती, त्या लोकांची हॅरेसमेंट केली। चौदार तळ्याच्या तिथं एकाही माणसाला ते थांबू देत नव्हते। जमावबंदीचा आदेश लागू केला, 149ची आम्हाला नोटिसा दिली। तिथून परत आम्ही पुढे आलो, पनवेलच्या तिथं टोल नाक्यावरती 300-400 पोलीस, त्यांनी परत आम्हाला ताब्यात घेतलं, अटक करून घेतलं। जेव्हा कळंबोलीला आमचे कार्यकर्ते गाड्याच्या आपल्यावर उत्तमराव जानकर आहेत, त्याचबरोबर गोपीचंद पडळकर आहेत, आपण बातचीत करणार आहोत। काय सांगणार, अशा पद्धतीने जमाबंदीच्या नोटिसा दिल्यात, हे आंदोलन एक वेगळ्या टप्प्यावरती आलंय, मध्यस्थी झाली, मात्र सरकार आरक्षण द्यायला तयार नाहीये, काय म्हणणार? सरकार दुटप्पी भूमिका धनगरांच्या बाबतीमध्ये घेत आहे। एक तर धनगरांच्या वरती इतका प्रचंड अन्याय गेल्या 70 वर्षापासून चालू आहे आणि हेही सरकार त्याच पद्धतीनं अन्याय करत आहे। गेल्या 7 महिन्यापासून राज्यभर आंदोलन करताना आमचा आणि प्रशासनाचा कुठेही वाद झाला नाही। आजमल कसाबच्या टोळीला सोडणारं सरकार आज आम्ही धनगरांच्या न्याय मागणीसाठी मुंबईला जात असताना आम्हाला प्रत्येक तालुक्याला पोलीस आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवतोय, त्यांची नावं लिहून घेत आहे, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून घेत आहे। मला सरकारला या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे, जर धनगर समाजाचं आंदोलन मोडीत काढण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर हे सरकार परत सत्तेत येणार नाही। राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील। वेगळ्या पद्धतीने आंदोलन तुम्ही नेऊन ठेवलंय, सरकारबरोबर चर्चा झाली, मात्र अशा पद्धतीने जमाबंदीच्या नोटिसा दिल्या गेल्यात, हे आंदोलन पुढच्या टप्प्यावर कसं नेणार? नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये आता धनगर समाजाचा तरुण हा सरकारची किंवा कुणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये राहिलेला नाही आणि तो कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या विधान भवनावरती धडक मारल्याशिवाय आता या राज्यातला धनगर तरुण थांबणार नाही। म्हणजे राज्यभरातून मुंबईमध्ये मंत्रालयावरती तरुण जाणार आहेत किंवा तुम्ही या आंदोलनाची पूर्व दिशा कशी असणार आहे, म्हणजे आज उद्या परवा? हे बघा, आज आम्ही इथून निघाल्यानंतर 5 वाजता पनवेलमधून आम्ही पायी चालत मुंबईच्या दिशेने निघतोय। आजचा मुक्काम आमचा नेरुळ आहे, उद्याचा मुक्काम सोमया ग्राउंडवरती आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई परिसरातली सगळं धनगर समाज माया लेकरासहित सगळे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। ज्या दिवशी आम्ही आझाद मैदानावरती असू त्या दिवशी या राज्यामध्ये असं कुठलंही शांततेमध्ये आंदोलन झालेलं नसेल, अशा पद्धतीचं आंदोलन असेल। शेळ्या मेंढ्या घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने निघालोय। मुंबईच्या सगळ्या परिसरामध्ये आमची मेंढरवाली सगळी पोचलेली आहेत।
आज मंत्रालयात सुद्धा आमची मेंढरं जातील, आज मंत्रालयात नाही उद्या मंत्र्यांच्या दालनात सुद्धा तुम्हाला मेंढ्या दिसतील। आमचा प्रश्न ताबडतोब मिटवा, त्याशिवाय आम्ही माघारी हटणार नाही। मुंबईमध्ये एसटीचा दाखला घेतल्याशिवाय मुंबई आम्ही सोडणार नाही आहे। नक्की पूर्ण मंत्री असतील किंवा मंत्रालयामध्ये मेंढरं जी आहेत ती सोडली जातील असा इशारा जो आहे तो दिला गेला आणि जी मेंढरं आहेत ती मुंबईमध्ये पोहोचलेली आहेत। त्यामुळे सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण राज्यभरामध्ये या आंदोलनाची धग पोहोचेल। कॅमेरा पिसेसा सागर आव्हाड, TV9 मराठी।